रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दुसरी बाजू या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे अशी एक व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे की जी व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, परंतु अभ्यासू आहे. कदाचित माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू आहे. एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे मी स्वतःच्या करिअरबद्दलचं. ह्या पुस्तकामध्ये ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ते पुस्तक पूर्ण होणार नाही असं मला वाटतं, त्यापैकी ही एक व्यक्ती आहे. तर या व्यक्तीला इथे बोलवण्यापूर्वी आपण त्यांच्यावरची एक चित्रफीत पाहणार आहोत, ती पाहूया. प्रसिद्ध दिग्दर्शक दामू केंकरे यांचे चिरंजीव म्हणजे विजय केंकरे. वडिलांप्रमाणेच दैदिप्यमान यश संपादन करून संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक म्हणून नावारोपाला आलेले विजय केंकरे म्हणजे व्यावसायिक नाट्यक्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव. नाट्यसंहितेवर जोर देऊन लेखकांनी लिहिलेल्या भावनांचा सारासार विचार करत कलाकारांचा मनाला भिडणारा अभिनय कसून सादर करून घेणारं व्यक्तिमत्व, आपल्या कौशल्याची नवीन ओळख करून देणारं व्यक्तिमत्व, कलाकाराच्या अंगी असलेली कला कसोशीनं अभिनय करून ती जिवंत करण्याचं कसब असेल तर विजय केंकरे या दिग्दर्शकात. नाट्यक्षेत्रात आपली छाप दिग्दर्शकीय कौशल्यानं रसिकांच्या मनावर ठसवणं हा त्यांचा अंगीभूत गुण. या गुणी अभिनेत्याची आणि सचोटीच्या दिग्दर्शकाची दुसरी बाजू म्हणजे निव्वळ कला संहितेचा अभ्यासच. तर स्वागत करूया अतिशय प्रथित यशस्वी असे मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचे दिग्दर्शक विजय केंकरे. विजू, तुझ्या एवढ्या व्यापातून हा आमचा कार्यक्रम कधी बघितलायस का तू? हो पाहिलाय ना, नक्की पाहिलाय. मग आता तुला त्या कार्यक्रमाबद्दल वेगळं काही सांगत बसत नाही, कारण तुला जास्त ऐकायचं आहे आम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना. तेव्हा तू इथे बस आणि मी तुला प्रश्न विचारतो, अगदी छोटेसे प्रश्न विचारतो आणि त्याची तू भरपूर छान उत्तरं द्यायचीस नेहमीप्रमाणे. तुझ्या जन्मापासून आपण सुरुवात करूया, परंतु तुला जेव्हा आठवायला लागलं तेव्हापासूनच्या तुझ्या ज्या छान आठवणी आहेत आणि काही थोड्या त्रासदायक असतील, सगळ्यांबद्दल तू सगळ्या तुझ्या चाहत्यांना सांगावंस अशी मी तुला विनंती करतो. तर तुझं जन्म आणि शिक्षण याबद्दल सुरुवात कर. जन्म कुठे झाला, कधी झाला? 1959 साल नाही सांगितलंस तरी चालेल. 1959 11 ऑक्टोबर 1959. जन्म पुरंदरे हॉस्पिटल चौपाटी गिरगाव. आणि शिक्षण ते फार मजेशीर आहे. म्हणजे सुरुवातीला आपलं KG एका शाळेत होतो, शिशु विहार नावाच्या. त्यानंतर मी पहिली दुसरी अवर ओन स्कूल नावाची एक ग्रँट रोडला कॉन्व्हेंट शाळा आहे, तिथे शिकलो. नंतर दुसरीमध्ये मी 1 वर्ष विल्सन हायस्कूल, जी बहुधा मुंबईतली फार जुनी शाळा, विल्सन हायस्कूलमध्ये शिकलो. आणि तिसरी ते 11वी म्हणजे तेव्हा आपला जुना कोर्स होता, 11वी
ते माझं म्हणजे प्रमुख शिक्षण बालमोहन विद्या मंदिर अरे वा वा वा. दादर. तर त्यामुळे कॉन्व्हेंट पासून मराठी माध्यमापर्यंत असा माझा तो विचित्र प्रवास आहे. एका अर्थाने चांगला आहे की प्रवास. रंगभूमी आणि त्या संदर्भातल्या तुझ्या ज्या जाणीवा याला शालेय जीवनामध्ये काही कोणी खतपाणी घालणे किंवा तू तिकडे लक्ष देणे किंवा दामुनी माफ करा, विजयचे वडील हे माझे ज्येष्ठ मित्र, आम्ही दामूच म्हणायचो त्याला, अनेक लोक असे आहेत. तर दामू किंवा लल्या यांच्याकडून तुला ह्या काळामध्ये काही मिळालं का? एक खरं सांगायचं ना तर मी पोदार कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. जवळजवळ तोपर्यंत माझा प्रॅक्टिकल नाटकाशी संबंधच नव्हता. अच्छा. म्हणजे मी BComच्या फायनल इयरला पहिल्यांदा नाटकात काम केलं. ते कसं ते मी सांगेन. परंतु तोपर्यंत म्हणजे आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट अशी लक्षात येते की त्या काळामध्ये ना शाळा सुटली की घरी येणं हा एक कार्यक्रम असायचाच. पण त्या व्यतिरिक्त मुंबई मराठी साहित्य संघात जाऊन संध्याकाळी बसणे, कारण तिथे सगळे ते त्या काळचे अतिरथी महारथी येऊन आजोबा सुद्धा. हां, आणि तिथे जाऊन नाटकं बघायची. आणि ती बघितलेलं नाटकं मला माहिती नाही तेव्हा काही कळत नव्हतं, त्याबद्दल विश्लेषण नाही, काही नाही. पण कुठेतरी आज इतक्या वर्षांनी त्यावेळेस जे बघितलं होतं ना त्याचं कळत नकळत कुठेतरी सगळा परिणाम, संस्कार. त्यानंतर घरी त्यावेळेस येणारी माणसं, आणि मी जिथे ज्या परिसरात जास्त दिवस घालवले तो कलानगरचा संबंध परिसर, जिथे आमच्या संबंध गल्लीमध्ये फार मोठमोठे लोक म्हणजे KK हेब्बार, NS बेंद्रे, बाळासाहेब ठाकरे किंवा म्हणजे या प्रकारचे असे असंख्य मोठी माणसं तिथे राहत होती. नंतर बापूराव नाईक होते, त्यांच्या घरामध्ये भीमसेनजी, कुमारजींची गाणी वगैरे असा तो एक भारलेला बहुधा म्हणजे माझ्या दृष्टीने भारलेला काळ. पुन्हा शेजारीच साहित्य सहवास. तर या सगळ्याचं कुठेतरी नकळत परिणाम झाला असावा, परंतु कळून अमुक एका माणसाने किंवा अमुक एका दिशेने जायचं असं बिलकुल ठरलेलं नव्हतं. अगदी खरं सांगायचं ना तर मी इंटर झाल्यानंतर तर नाटक या क्षेत्राकडे वळायचंच नाही. चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं किंवा ICWA कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट व्हायचं. म्हणजे मी ते लक्ष्मी इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनसुद्धा घेतली होती आणि मी इंटरमिजिएट क्लिअरसुद्धा केलं होतं ICWAचं. अच्छा. तर पण ते सगळं तो भाग नंतर एकदा या व्यवसायात पाय टाकल्यानंतर तो गेला. पण कुठेतरी या सगळ्याचं संस्करण, कुठेतरी मनावर या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यावेळेच्या संगीत नाटकांचा म्हणा झाला. आणखीन एक छोटीशी गोष्ट इथे मला सांगावीशी वाटतं की त्यावेळेस काय व्हायचं, नाटक पाहिलं एखादं आणि ते खूप आवडलं की त्याच्यावर भरभरून बोललं जायचं. तर त्यावेळेस माझे आजोबा तात्या आमोणकर, तर मी असंच कुठलं तरी नाटक बघितलं जे व्यावसायिकच नाटक होतं आणि मी अगदी भरभरून त्यांच्याशी बोलायला लागलो. तर त्यांच्या जाणीवा एका अर्थाने आपण म्हणतो जुन्या काळातल्या. तर त्यावेळेस ना बुधवार योजना साहित्य संघात राबवायचे. म्हणजे एक प्रायोगिक नाटकाला एक बुधवार दिलेला असायचा. आणि ते मला म्हणाले मंगळवारी ये इकडे. आणि मी SSCला होतो, SSC किंवा 10वी, ये इकडे. तर त्यांनी मला एक नाटक दाखवलं. ते बाहेर संघाच्या ऑफिसमध्ये बसले. नाटक बघून मी आतमध्ये आलो आणि संपल्यानंतर मला चालत जाताना म्हणाले घरापर्यंत, कसं होतं नाटक? म्हटलं उत्तम. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, विजय लक्षात ठेव, एक व्यावसायिक रंगभूमी आहे, पण ज्याला आपण अर्थपूर्ण नाटक म्हणतो ते या प्रकारचं असतं. ते नाटक होतं आळेकरांचं महानिर्वाण. अच्छा. आता कुठेतरी एक माणूस जो संबंध पारंपरिक ज्याची विचारसरणी आहे असा माणूस, तर त्यामुळे या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना ते एक संस्करण संबंध होत गेलं की हो बाबा, या प्रकारच्या रंगभूमीकडे डोळसपणे बघायला पाहिजे. तसंच या समांतर प्रायोगिक रंगभूमीकडे डोळसपणे बघायला पाहिजे. मुद्दाम न शिकवता तात्यांनी ही इतकी महत्त्वाची गोष्ट त्यावेळेस सांगितली. तर अशा असंख्य गोष्टी खरं तर सापडतील.
दामू बरोबर तुझा इंटरॅक्शन कशी होती, किती म्हणजे होती का आणि कशी होती? म्हणजे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन बेसिकली मैत्रीची होती मुळामध्ये. दुसरं असं की मी त्यांच्या दिग्दर्शनाखाली अतिशय कमी काम केलं. कारण मला त्यावेळेचा एक छोटा किस्सा आठवतो. तो असा की इथे विनय आपटे त्यावेळेस होते आणि गजरा होता. आणि ते गजऱ्यामध्ये बाबा आणि आई दोघं त्यांनी तो कॉम्पेअर केला होता. मग ते याच्यात होते, एका काय 2-3 त्या स्किट्समध्ये होते. मग माया गुर्जर जी माझी आत्या, ती एका कुठल्या तरी स्किटमध्ये होती आणि विनयने मला बोलवलं होतं. तर मला अजून आठवतं, मी पळून गेलो, ते सुद्धा विनयला तेव्हा न सांगता. कारण मी नंतर विनयला असं म्हटलं, अरे हे काय घरचा कार्यक्रम आहे का, की आपले सगळेच केंकरे याच्यात येत आहेत. आणि मावशी पण होती, म्हणजे सुधाकर मर्गे. म्हटलं सगळेच येत आहेत. म्हटलं हे काही मला झेपत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नाट्यविषयक एरवीच्या चर्चेतनं जाणीवा मिळण्यासाठी बाबांची जरूर मदत झाली. पण त्यांची नाटकाकडे बघण्याची जी संबंध म्हणजे त्यांचा जो दृष्टिकोन होता त्याच्यापेक्षा माझा थोडासा निराळा आहे. आणि त्यात मारामारी नाही, परंतु आम्ही असं बसून बोलणं, चर्चा व्हायची. पण त्यांनी कधीच काही मला शिकवलं नाही. ते मैत्रीच्या नात्यानेच कायम वागत आले. असं ते जे विचित्र आहे. मी त्यांच्याकडनं खरंच त्या अर्थाने काहीच शिकलो नाही आणि तरीही बरंच शिकलो. सुधा मावशींनी बरीच वर्ष बालरंगभूमी करता कष्ट केले, काम केलं. तर मावशीकडून काही अशी काही इंटरॅक्शन? हो, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर लिटल थिएटरमध्ये त्यावेळेस मावशी वर्कशॉप्स घ्यायची. तर त्या अभिनयाच्या ज्या कार्यशाळा होत्या ना, त्या कार्यशाळेमध्ये म्हणजे मी ना तिकडे तिला मदत करायला जायचो. खरं तर मी त्याचा विद्यार्थी कधीच नव्हतो. पण त्या कार्यशाळेमध्ये मला पहिल्यांदा मराठी भाषा कशी बोलली जाते ह्याचं पहिलं अगदी शिक्षण जर मी म्हटलं तर ते त्या लिटल थिएटर बालरंगभूमीच्या शिबिरामध्ये, की ते कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणारे असं ते एक मोठं वाक्य, पुन्हा दमसास, मराठी शब्दावर जोर कसा द्यावा, काय करावं, ही भाषेविषयीची समज तुमचं अगदी बरोबर आहे, ती मला लिटल थिएटरपासनं खरं तर मिळाली. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणि विथ दिस चॉईस की नाटक ही एक चांगली छान वेगळी मजेशीर गोष्ट आहे बुवा, तर ह्या जाणीवेसह जेव्हा तू वावरत होतास फ्रॉम स्कूल टू कॉलेज, तेव्हा असे कोणी मित्रमंडळी भेटली का, मैत्रिणी मित्र, की जे आजपर्यंत आहेत, आता त्यातले काही असतील नसतील, पण ज्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केल्यामुळे तुझ्या वाढ होण्यामध्ये काही मदत झाली? असे खरं तर खूप आहे संख्येने, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्या नाट्यविषयक ज्याला म्हणतो आपण जाणीवा, त्या जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी राजीव नाईक आणि अरुण नाईक या 2 लोकांचे माझा फार जवळचा आणि इतक्या वर्षांचा संबंध आला. म्हणजे माझ्या विचारसरणीवरती सुद्धा बराच काळ, जोपर्यंत मी स्वतः काम करायला लागलो नाही तोपर्यंत त्यांचा खूप परिणाम होता. दुसऱ्या बाजूला लक्ष्मीकांत बेर्डे माझा फार चांगला मित्र होता. म्हणजे एका बाजूला अरुण आणि राजीव सारखी एका अर्थाने विद्वान मंडळी, तर दुसऱ्या बाजूला की व्यावसायिक ही कसं. त्यानंतर माझा मराठी नाटकातला आणखीन एक जवळचा मित्र, तोही अनफॉर्च्युनेटली गेला, अजय वडावकर. तर लक्ष्मीकांत बेर्डे, अजय वडावकर ही सगळी मंडळी आसपास होती. आणि अजय वाचायचा म्हणजे अभ्यास करायचा? हो हो हो, मला माहिती नव्हतं. नाही, अगदी. आणि तो त्याचा संबंध विजया मेहता, दामू केंकरे वगैरे या सगळ्या दिग्दर्शकांशी आला. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेचा इनोसन्स आणि त्याचं एक्सटेम्पर वागणं, सुधीर जोशी, तर ही सगळी मंडळी त्यावेळेस माझ्या आसपास होती. परंतु ज्याला आपण नाट्यविषयक जाणीवा त्या प्रगल्भ व्हायला मदत मात्र अरुण आणि राजीव यांची खूप जास्त
त्या काळामध्ये झाली. आणि त्यानंतर मग जे काही मदत माझे झाली मित्र- म्हणण्यापेक्षा कळत नकळत ते काही बोलत राहिले, तू कळत नकळत घेत राहिला. अगदी. त्यानंतर माझा खूप जवळचा सहवास आला सत्यदेव दुबेंशी. म्हणजे बघा ना, म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीची आणि घराणी वेगवेगळ्या- वेगळी वेगळी घराणी आहेत. हो, वेगवेगळ्या आपण घराण्या. या घराण्याबद्दल बोलूया, पण त्यापूर्वी विजू आपण एक थोडीशी विश्रांती घेऊया. मित्र, पाहत राहा दुसरी बाजू. आपण एका बुद्धिवादी आणि अभ्यासू अशा दिग्दर्शकाबरोबर गप्पा गोष्टी करतो, विजय केंकरे यांच्याबरोबर. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसरी बाजूमध्ये आपण गप्पा गोष्टी करतो एक अत्यंत सुबुद्ध असे दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याबरोबर. विजू, मी आत्तापर्यंत जे जे ऐकलं त्याप्रमाणे जशी गायनामध्ये, शास्त्रीय गायनामध्ये वेगळी वेगळी घराणी असतात, त्याप्रमाणे आपल्या नाटकांच्या जाणीवांसंदर्भात सुद्धा वेगळी वेगळी घराणी असतात. हे आपण दोघंही जाणतो. दुबेबद्दल तू सांगत होतास. एक विजय मेहता स्कूल आहे, एक दुबे स्कूल आहे, आणि आता अशी बरीच स्कूल्स तयार होत आहेत आपापली. तर दुबेबद्दल थोडक्यात काय सांगशील? पंडित सत्यदेव दुबे हा एक अत्यंत पॅशनेट आणि वेडा माणूस होता. आणि त्यांचं एकूण रंगभूमीचं जे काही आकलन किंवा जे होतं ते त्यांच्या वेडेपणात होतं. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे ज्यांच्या डोळ्यात वेडाची जाग आहे अशी माणसं कदाचित संख्येने आता कमी झाली असतील, पण मी त्यांना नाट्य वेडा एक ही देतो. दुसरी गोष्ट म्हणजे ना, मला त्या माणसाची सगळ्यात आवडणारी गोष्ट की पुढच्या पिढ्यांशी सतत कनेक्ट ठेवायचं, की हा माणूस काय म्हणतोय, मला हे ऐकलं पाहिजे. आणि मग त्याचं म्हणणं ऐकून मग त्याच्याशी आर्ग्युमेंट करून, चर्चा करून हे. तर त्यांच्याकडनं एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकण्यासारखी होती त्या माणसात, की आपलं होतं ना, कधी कधी एखादं नाटक आपण करायला घेतो आणि मग आपल्या काही दिवसांनी लक्षात येतं नाही बाबा, आपली काहीतरी गडबड झाली आहे. आणि मग आपण कधीतरी मागे हटतो, सोडतो. तर त्यावेळेस दुबेजी नेहमी म्हणायचे की आप जो नाटक कर रहे हो उसके बारे में कभी भी बुरा मत बोलो, प्ले का स्पिरिट जाता है. मला ही गोष्ट कायम फार महत्त्वाची वाटते, की आपल्याला जसं ते नाटक मुळात आवडून आपण केलं, मग आता आपण या फेजमध्ये का आहोत, तर आपलं काहीतरी चुकतंय का ही जाणीव या त्यांच्या वाक्यामुळे मला, की बाबा रे नाही, तू परत विचार कर, तू ज्या अर्थी पहिल्यांदा ते निवडलंय त्यात याच्यात काहीतरी गंमत आहे, आत्ता तुझं काहीतरी सरकलंय, तेव्हा त्याच्यावर प्रेम कर. त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती तू प्रेम करायला लागलास की ते. आणि हा माणूस ते करायचा, म्हणजे एसेंट्रिक बाकी सगळं होतं, ते सगळं मान्य, सर्व दोष मान्य करून सुद्धा हा एक गुण होता. ग्रेट माणूस. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी आत्ता अलाहाबादमध्ये जाऊन दुबे जो होता तीच भूमिका एका चित्रपटात करून आलेला आहे. आणि तसं बाईनं कळवलं बाकी मी दुबेची भूमिका इथे करतोय म्हणून. पण आणि हे काय बाईंचंही संस्करण, कारण मी ते लाईफलाईन सिरियलमध्ये बाईंना असिस्टंट होतो, त्यामुळे त्यांचं तर ते मी त्या विषयावरती वेगळं बोलेनच, पण ते आहे. मग आता सांग तू बाईंच्या बद्दल. मला असं वाटतं की विजया मेहता म्हटल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शिस्त, की सगळी नाट्यविषयक पासून एकूणच या सगळ्या व्यवसायाकडे बघण्याची शिस्त. दुसरं मला त्या बाईंची एक क्वालिटी जाणवली, ती म्हणजे निवड, संहितेची आणि विषयाची निवड, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरं म्हणजे आता तुम्हाला कल्पनाच आहे, बाईंवरती पुस्तक येतच आहे, तर मला त्यावेळेस मी जी भूमिका घेऊन त्याच्यावरती लिहिलं आहे, तर मला असं वाटतं की आपल्याकडे वास्तववाद जो आला तो मुळात पाश्चात्य, आपल्याकडे इब्सेनचा इन्फ्लुएन्स झाला, मग त्यानंतर आंधळ्यांची शाळा, नाट्य मनवंतर वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे, पण तो कुठेतरी वास्तववाद तरीही झाकोळला होता त्या पाश्चात्य एकूण रंगभूमीचा जो आपल्यावरती परिणाम होता. तर विजया मेहतांनी माझ्या मते मराठीमध्ये आपला वास्तववाद आणला, आणि तो जो आणला तो संपूर्ण आपला
भारतीय वास्तववाद आय आहे अग्री विथ यू. आणि ह्या भारतीय वास्तववादामधलं विजया मेहतांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते ब्रिलियंट आहे. आणि बाईंचं नाटक पाहत असताना तुम्हाला असं लक्षात येतं की या व्यक्तिरेखा जिवंत झाल्या, ती पात्र नाही, आता ते त्या क्षणापुरते जिवंत झालंय. आणि मग मला कधीतरी असं वाटतं म्हणजे जे काय मी म्हणतो ना की कधीतरी आपल्याला आपल्या जाणीवानं हे बसतं की काही दिवस सुरुवातीला उत्तम बोलणं म्हणजेच नाटक, आणि नाटककारांनी लिहिलेल्या वाक्यांवरती प्रेम करून ते त्याच लयीत कसं बोलावं. आणि विजयाबाईंची नाटकं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात की अरे नाही, ही माणसं ती भाषा आपली करून बोलतायत आणि ती आपली करून बोलणं इतकं इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे ती जिवंत होत आहेत. आणि तरीही कुठेही लय आणि ताल सुटत नाही संपूर्ण नाटकाचा. माझ्या मते हा फारच विजयाबाईंचा महत्वाचा मुद्दा आहे, फारच महत्वाचा. फारच ग्रेट म्हणजे आहे. जोपर्यंत लेखकाने लिहिलेली वाक्य ही लेखकाची आहेत हे विसरून तुम्ही जाता आणि ती स्वतःची करता, तोपर्यंत तुमचा अभ्यास चालूच असतो. हे माझ्या मते बाईंचं कॉन्ट्रीब्युशन फॅन्टॅस्टिक आहे. तुझं हे मंगलबरोबरचं लग्न कसं काय जमलं? मी एक विठो रखमाई नावाचं नाटक 86 साली केलं होतं. त्याच्यात मंगल गर्दीत काम करायचं. त्यानंतर तिच्या काही कामानिमित्त ती एक तर PhD आहे हिमॅटॉलॉजी म्हणजे ब्लड डिसऑर्डर्समध्ये तिची PhD आहे, लहान मुलांच्या ब्लड डिसऑर्डर. त्यानंतर ती कामानिमित्त तिच्या गोव्याला गेली आणि मग परत आल्यानंतर माझं ऐन वसंतात अर्ध्या रात्री म्हणजे जे मी राजीव नाईकांचं मिडसमरचं केलं होतं तर त्याच्या तालमीला ती परत यायला लागली. आणि माझे त्यावेळेस ते लॉ कॉलेजमधले काही मित्र होते, मिलिंद कंठक वगैरे, ते तिचे मित्र होते. तू लॉ पूर्ण केलंस? मी डिग्री घेतली, सनद नाही, म्हणजे ज्याला आपण BGL म्हणतो, बॅचलर ऑफ जनरल लॉ किंवा LLB जनरल. तर मग तिकडे भेट झाली मग आमच्या गप्पा होऊन त्यानंतर तिचं प्रपोज्ड अरेंज नाही, आपल्या अरेंज नाही लव्ह मॅरेज. त्यावेळेची गंमत सांगतो म्हणजे तुम्हाला माझे आणि बाबांचे संबंध लक्षात येईल. मी मंगलशी लग्न करायचं ठरवलं आणि घरी गेलो. त्यावेळेस आई कुठल्या तरी शूटिंगला गेली होती. मी चुकत नसेल तर यात्रा नावाची श्याम बेनेगलांची सिरियल होती, बहुधा त्यात माधव वाटवे आणि आई काम करायचं तर ती, आणि आत्माराम भेंडे, तर बहुधा त्याचं शूटिंग होतं. अख्खी सिरियल ट्रेनमध्ये होती ती. तर मी घरी गेलो, हे संध्याकाळी कुठल्या तरी नाटकाचं स्क्रिप्ट वाचत. म्हटलं काय काय आलास तू, काय आला? म्हटलं काय नाही, मला असं ते मंगल नावाची मुलगी आहे वैद्य, तिच्याशी लग्न करायचं. ते असं नाटकाचं स्क्रिप्ट वाचत होते. हां ते परत वाचाय. मग आई आल्यानंतर त्याप्रमाणे तिचं थोडंसं हे झाल्यावरती मग बाबांना ती म्हणे की हे कसं. त्यावेळेस बाबा जे वाक्य बोलले ते माझ्या दृष्टीने अत्यंत मौलिक आहे. ते असं म्हणाले की हे बघ, खड्डा तो खणतोय, खरचटलं तर त्याचं तो बघेल, फ्रॅक्चर झालं तर आपण आहोत ना, संपलं. आणि संबंध आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा हा असाच होता. व्हेरी गुड. मी एक छोटी गंमत सांगतो, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्याला. मी पोदार कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो. त्याच्या आधी मी सिडनॅम कॉलेजमध्ये त्यावेळेस बॉक्स असायचा, एक पत्र टाकलं आणि इकडे गेलो. तर रांग होती पोदारला. तर पहिल्या मजल्यावरनं एक ग्रस्तानी हे दामू हाक मारली. बाबा मला गाडीने घेऊन आलं. ते गाडीच्या बाहेर उभे. त्यांना तिकडे गुलाबी चुना मिळायचा, तो गुलाबी चुना घ्यायला ते तंबाखू बरोबर, म्हणून तिकडे आले. बाकी त्याला काही इंटरेस्ट नव्हता. बरं हे झाल्यानंतर ते त्या माणसाला यांनी खालून विचारलं की तू इथे काय करतो. ते म्हणाले अरे मी प्रिन्सिपॉल आहे कॉलेजचा, PJ जोशी. ते म्हणाले अरे बा पोराला ॲडमिशन पाहिजे. तर त्यांनी वरनं विचारलं फर्स्ट क्लास आहे का. ते म्हणाले 1 मिनिट विचारून सांगतो. आणि त्यांनी मला विचारलं की बाबा रे तुला फर्स्ट क्लास आहे का. मी म्हटलं आहे. मग ते म्हणाले पुढच्या आठवड्यात घेऊन ये. म्हणजे मला SSCला फर्स्ट क्लास आहे का नाही आहे त्याला काहीही कशाचं नव्हतं. आणि माझ्या मते त्यांनी कसलंच बंधन घातलं नाही ह्याचा धाक एका बाजूला नकळत असलेला. त्यामुळे मला स्वतःला की मी हे जे काही करतोय ते बरोबर का चूक हे याची सगळी जबाबदारी आपली आहे हे लक्षात घेऊन पुढे वागता आलं. म्हणजे माझ्या दृष्टीने ते वाक्य मौलिक आहे की खरचटणं आणि फ्रॅक्चर.
मंगलबद्दल म्हणजे आता ती पत्नी म्हणून नाही किंवा डॉक्टर म्हणून नाही, ॲक्टर म्हणून आणि तू डिरेक्टर म्हणून तुझं जे काही मत आहे ते तू सांगायचंच. पण त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी 1 मिनिटाची विश्रांती. मित्र हो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. ती घेण्याशिवाय काही पुढे आपण जाऊच शकत नाही, काही पर्याय नाही. पण कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विजय केंकरे यांच्याबरोबरच्या गप्पा ऐकत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसरी बाजूमध्ये आपण गप्पा गोष्टी करतो विजय केंकरे यांच्याबरोबर. मंगल ही अभिनेत्री म्हणून किती जणांना मला आता माहिती आहे सगळ्यांना, पण ती जेव्हा माहिती नव्हती आणि फक्त तुला माहिती होती कारण ती तुझ्याकडे काम करायला आली होती. तिने माझ्याबरोबरही काम केलेलं आहे आणि मी तिची बाकीच्यांच्या बरोबरची कामही पाहिलेली आहे. दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे हा मंगल केंकरे ॲक्टर कशी आहे याबद्दल काय सांगेल? एकतर मी तिच्याबरोबर खूप कमी काम केलं आहे, त्यामध्ये माझा हा असा युसलेस स्वभाव कारणीभूत आहे की काय स्वतः बायकोलाच काम देतोस. तर आत्ता ती माझ्याबरोबर खरं तर कॉस्ट्युम डिझायनर म्हणून खूप काम करते. पण अगदी प्रामाणिकपणे जर सांगायचं तर मला मंगल ही जास्त चांगली टेलिव्हिजनची अभिनेत्री वाटते. अच्छा. हां, म्हणजे थिएटरमध्ये जे एक प्रोजेक्शन म्हणजे आवाजाचं जेवढं किंवा ती सगळं करावं लागतं त्याच्यापेक्षा ती टेलिव्हिजनवरती अधिक कम्फर्टेबल आहे आणि अधिक चांगलं काम करते असं माझं दिग्दर्शक म्हणून, नवरा म्हणून नाही दिग्दर्शक म्हणून माझं एक नट म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून तुझ्या बायकोबद्दल एक मत आहे की शी इज सुपिरियर इन ॲड्स. काही सेकंदामध्ये पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे ती टेलिव्हिजन आहे, ती बेसिकली कॅमेरा कम्फर्टची अभिनेत्री आहे. आणि चांगली गोष्ट अशी की ते तिलाही कळलेलं आहे. म्हणजे तिने माझ्याबरोबर अगदी रेग्युलर एकाच नाटकात काम केलं, फनी थिंग कॉल्ड लव्ह, म्हणजे प्रेमा तुझा रंग कसाचं इंग्रजी, आणि ते काम तिने अप्रतिम केलं. म्हणजे विजू खोटे आणि ती. पण तरीही आपण म्हणतो ना की 19-20 याच्यामध्ये मी तिला कॅमेऱ्याची अभिनेत्री म्हणून जास्त झुकतं माप देईन. ती काय म्हणते तुझ्याबद्दल ते ऐकूया. विजय हा खूपच समजूतदार, प्रेमळ सगळा आहे. आमच्यात आय थिंक ही इज द मोस्ट अंडरस्टँडिंग पर्सन. आणि आमच्यात भांडणं वगैरे होत असतात, पण मला त्याच्याशी भांडायला आवडतं कारण तो नागदुऱ्या काढतो आणि तो प्रत्येक वेळी तो सॉरी बोलतो आणि म्हणून मला भयंकर वाटतं त्याच्याशी भांडायला वगैरे. बट आमच्यात डिस्कशन्स पण होत असतात. तो मला काही गोष्टी समजून नाटकाबद्दल सांगत असतो, ह्याच्याबद्दल सांगत असतो, असं डिस्कशन्स होत असतात. आणि एक त्याच्याशी बोलताना असं कळतं की ही इज रिअली अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन, ही इज व्हेरी वेल रेड आणि खूप मजा येते म्हणजे त्याच्याशी डिस्कस करणं. आणि ही इज अ नाईस लव्हिंग हजबंड. त्याच्या करिअरबद्दल आय विश हिम द बेस्ट ऑलवेज आणि माझा कायमच सपोर्ट असेल. आणि आय ट्रस्ट हिम. त्याच्यामुळे तो जे काही करत असेल तो कन्व्हिक्शननी करतो आणि सो आय एम ऑलवेज विथ हिम इन ऑल हिज डिसिजन्स आणि आय विश हिम द व्हेरी बेस्ट. याची कल्पना आहे मला. पण मग तू आता प्रोफेशनली ॲक्च्युअली प्रोफेशनल डिरेक्टर, प्रोफेशनल ॲक्टर म्हणून मी तुला फार पाहिलेलं नाही आहे. प्रोफेशनल डिरेक्टर म्हणून मी तुझा अनुभव घेतला आहे वर्षानुवर्ष. तुझी अत्यंत यशस्वी नाटकं मी पाहिलेली आहेत, यशस्वी नाटकं मी केलेली आहे. तू हळूहळू आपण जे ग्रोथ आपली होत जाते त्या संदर्भात तू केव्हापासून तुला असं वाटतं की येस नाव आय एम ग्रोईंग? केव्हापासून? म्हणजे आफ्टर यू मेट सम सर्टन ॲक्टर्स और आफ्टर यू मेट सम सर्टन रायटर्स? नाही, मला मी ग्रोथ, आय होप यू अंडरस्टूड द क्वेश्चन. माझी ग्रोथ अजूनही होतेच आहे, म्हणजे ती झाली असं मला वाटत नाही. पण तत्पूर्वी मला एक मगाशी गोष्ट सांगायची राहिली, तिकडे जाऊन इकडे येतो पण, की मी पहिल्यांदा नाटकात कसा आलो. मी पोदार कॉलेजच्या पायऱ्यांवरती बसलो होतो आणि माझा सन्मित्र विजय गोखले
आणि अमृत दामले म्हणजे दामलेंचा मुलगा. तर ते आले माझ्याकडे, विजय तुला तिकडे स्टेजवर बोलवत आहेत. मला कळे ना आणि निघून गेले. म्हटलं काहीतरी असेल. मी गेलो तर तिकडे असं काही खुर्च्या सर्कल केलं होतं खुर्च्यांचं आणि एक पुस्तक असं सर्क्युलेट होतं. ते एकच प्यालाचं होतं. मी काहीतरी सुधाकरची 5 वाक्य दिली होती. तर जे दिग्दर्शक म्हणून आले होते तिकडे तेव्हा मला कळलं नव्हतं. त्यांनी हा चाले अशी 4 माणसं निवडली, त्याच्यात मला निवडला. तेव्हा मला कळलं की इंटर कॉलेजेटची ॲक्टिंगचं काहीतरी आहे. बरं, तत्पूर्वी मी मॉडेल हाऊसमध्ये गिरगावात दिवाळीत कधीतरी काम केलं होतं. म्हटलं बाबा रे, मी कधी काम नाही केलं नाटकात, हे मला लटकवलं यांनी. नाही प्रयत्न कर. म्हटलं चला करू. म्हणून आम्ही एक नाटक करायला लागलो. ते शफात खान दिग्दर्शक होता. बरं. हां, आणि त्याचंच लेखक होतं. मग काही दिवसांनी असं लक्षात आलं की ते काही होत नाही आहे. मग आम्ही नाटक बदललं. आर फॉर रॅगिंग नावाचं एक नाटक दिलीप परदेशीचं केलं. बरं. शफातच सांगली ना? डायरेक्टर. दिलीप सांगली ना? हो, इंटर कॉलेज. नंतर पुण्याला होतं इंटर कॉलेज. तर हे झालं आणि तेव्हा नवीनबाई टक्करला प्रयोग, हाऊसफुल प्रयोग. आणि असं रॅगिंगचं काहीतरी काम. आणि इन्सिडेंट असा की अनवर येणार आणि तो हा प्रॉब्लेम त्याला आपण सांगू, अशा आशयाची वाक्य की आत्ता अनवर येईल आणि ते सगळं करेल. आणि मी अनवर. बरं. आणि माझ्यासमोर एक प्रसाद कामत नावाचा अभिनेता होता. मी एंट्री घेतली, हाऊसफुल नवीनबाई ठक्कर, आणि त्याला हाक मारली, क्यों अनवर कैसे हो. त्याच्यावरती त्या नवीनबाई ठक्कर, ए तू अनवर आहे. बोबा बोब एकांकिकेची वाट लागली. त्यानंतर मी ठरवलं की बाबा हा काही आपला प्रांत नव्हे. त्यानंतर असं झालं की लक्ष्मीकांत बेर्डे, मी मॉडेल हाऊसमध्येच, मग मी ते काम केलं. आणि तो म्हणाला माझा चुलत भाऊ आहे पुरुषोत्तम बेर्डे, तो राज्यनाट्य स्पर्धेत एक नाटक बसवतोय देवस्की, त्यात तू काम करावंस असं मला वाटतं. मी गेलो त्याला भेटायला. तेव्हा मी क्रिकेटच खेळायचो, त्यामुळे किट घेऊनच तालमीला. आणि तो एका अर्थाने माझा गुरु पहिला, पुरुषोत्तम बेर्डे. आणि तेव्हा त्या नाटकाच्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, मी म्हटलं ना मी तुमच्या विषयाकडे येतो, की मी काम करत होतो ॲक्टर म्हणून, पण मी त्याला जे विचारायचो ते हा का इथे बसला, हा इथून का उठला, रिझनिंग, मग हे काय आहे, मग आता हे आपण इकडे खोटं झाड रंगवलंय ते का आहे, मग या पारंब्या खाली सोडायचं, ते वड वाढत जातो असं होतं, ते का करतं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपला कल कुठेतरी दिग्दर्शनाकडे असावा की काय. आणि ते संपल्यानंतर एक नानासाहेब फाटक नावाची एकांकिका स्पर्धा होती. त्या स्पर्धेकरता मला पुरुषोत्तम बेर्डेंनी इजा बिजा तिजा नावाची रघुवीर कुलकर्णी लिहिलेली एकांकिकाच दिली. आणि ते म्हणाले, बघ तुझ्या नावाने एंट्री टाकली, ही डायरेक्ट कर. अच्छा. आणि ती केली आणि ती त्या 52 एकांकिकांमध्ये पहिली आली आणि मला दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. खरं तर पुरुषोत्तम बेर्डेंनी हे ओळखलं की याला विजयला अभिनयापेक्षा तांत्रिक अंगात इंटरेस्ट जास्ती आहे. आणि मी ते पाहिलं. ती पहिली एकांकिका मी दिग्दर्शित केली. त्यानंतर मी इंटर कॉलेजिएटला माणूस घर म्हणजे डॉल्स हाऊस या इब्सेनच्या प्रसिद्ध नाटकाचा एपिलॉग राजीव नाईकने लिहिलेला. आणि तिथे माझ्या असं लक्षात आलं की नाटक माझं आर फॉर रॅगिंग विसरून ही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. मग मी थोडंसं असं केलं की दुसऱ्या दिग्दर्शकांकडे अभिनय केला शिकायला. स्वतःच्या नाटकातनं कामं करणं कमी केलं, जवळजवळ टाळलं, कारण मला दुसऱ्या दिग्दर्शकाचा पर्स्पेक्टिव्ह कळायला लागला. आणि त्यानंतर म्हणजे हसत खेळत मध्ये व्हेरी गुड ॲटिट्यूड, दिस इज व्हेरी गुड अप्रोच असं मला वाटतं. मग उचल बांगडी नाटकामध्ये दिलीप कोलटकर वगैरे असं सगळंकडनं मी त्यांच्याकडनं शांतपणे या गोष्टी घेत गेलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आता इथून पुढे आपल्याला नाटक सिरियसली करायला पाहिजे. तर पहिलं पाऊल होतं ते म्हणजे आम्ही ऑथेलो केलं, ज्याचं मी दिग्दर्शन केलं राज्य नाट्य स्पर्धेत. तर आमच्यापैकी कुणीच NSD वगैरे शिक्षित नव्हतं, त्यामुळे 3 महिन्याचं वर्कशॉपसारखं ते प्रोडक्शन केलं. त्याच्यामध्ये काही मंडळींनी लेक्चर्स दिली,
म्हणजे दामू केंकरे शेक्सपिरियन अभिनयावरती बोलले, शांता गोखले शेक्सपियरचं टेक्स्ट कसं होतं याच्यावरती बोलल्या, वामन केंद्रे नुकताच तेव्हा NSDहून आला होता, त्यांनी आम्हाला हे स्वॉर्ड फाईट शिकवली. असं एक आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे अगदी भरपूर नाव आहेत त्याच्यात, पण हे सगळे संजय मोने, तुषार दळवी, रेणुका शहाणे, सुमुखी पेंडसे, कुणी आत्ताचे राकेश सारंग, सगळे त्याच्यामध्ये होतो आम्ही. तर या सगळ्यांकरता ती एक 6 महिन्याची उत्तम कार्यशाळा झाली. आणि मला असं वाटतं की त्या नाटकामुळे हा जो माझा टेक्निककडे बघण्याचा म्हणजे टेक्निकल गोष्टींकडे जास्त कल असण्याचा जो होता तो फिक्स झाला. आणि खरं तर मी तिथून नाटक करायला लागलो. मित्र, खूप इंटरेस्टिंग गप्पा चालू आहेत. ज्यांना अभिनय तंत्र, दिग्दर्शन तंत्र, लेखन तंत्र वगैरेंबद्दल खूप आस्था आहे, अशांच्यासाठी हा कार्यक्रम, ह्या गप्पा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विजय केंकरे बरोबर गप्पा. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत दुसरी बाजूमध्ये. गप्पा गोष्टी विजय केंकरे यांच्याबरोबर. दिग्दर्शन करताना मग काय काय तुला, आता नटाच्या संदर्भात तू सांगितलंस, पण बाकीच्या काय काय अडचणी येतात? मी आता फक्त थिएटर दिग्दर्शनाबद्दल बोलतोय. अडचणी म्हणजे तुम्हाला मी सांगू का, म्हणजे आत्ताच्या अडचणी ज्या आहेत ते सगळ्या प्रॅक्टिकल आहे. वेळ हा, आणि त्याला काही इलाज नाही, कारण रंगभूमीचं अर्थकारण आणि इतर माध्यमांचं अर्थकारण याच्यातला मुख्य महत्त्वाचा फरक. दुसरी अडचण मला कधी कधी येते ती कमानी रंगमंचाची, की कुठेतरी त्यामुळे व्यावसायिक नाटक बरंचसं स्थळ दिवाणखाना याच्यात अडकल्यासारखं होतं. त्यामुळे आपल्याकडे प्रदीप मुळे, राजन भिसे यांच्यासारखे उत्तम टेक्निशियन असूनही त्या तंत्राच्या दृष्टीने आपण कुठेतरी अडकलो आहोत असं एक फील येतो किंवा वाटत राहत. पण राजनचं काही ओली पाण्याचं नेपथ्य मला अतिशय आवडलं. हो, अतिशय. सुंदर. आणि पण सगळंच छान होतं. पण ते कुठेतरी हे वाटतं. त्यानंतर मला आणखीन एक गोष्ट जी हल्ली जाणवते ते असं होतं की नाटककार आता ते सगळ्याच माध्यमात लिहितात, जसं दिग्दर्शक सगळ्याच माध्यमातून कामं करतात. तर त्यामुळे कुठेतरी एपिसोड्स लिहिण्याची सवय झाल्यामुळे 2 तासाचं नाटक फुलवण्याची जी गंमत असते ती कुठेतरी कमी व्हायला लागली आहे की काय, ही आत्ता एक अडचण आहे. म्हणजे बसल्यानंतर माणूस एकावेळी एकच काम करतो हल्ली माझ्या सकट असं नाही आहे. तर त्यामुळे त्याला त्यातून बाहेर काढून ते करणं ही गोष्ट. त्याच्यानंतर मला नेहमी असं वाटतं की नाटककाराने लिहिलेलं नाटक आणि अभिनेता जर तो स्टार असेल तर तो करतो ते नाटक, ह्याच्यातला जो फरक आहे ना, यू फेस दिस, त्याला त्याला नाटककाराच्या नाटकात आणायला त्रास होतो. म्हणजे आणताच येत नाही असं नाही, पण तो त्रास होतो. आणि मला तो विशेषतः कशामुळे झाला तुम्हाला सांगू का, की माझा एका रेक्स हॅरिसन नावाचा जो प्रसिद्ध अभिनेता आहे त्याच्या एका वाक्यावर माझा फार विश्वास आहे. एनी फूल कॅन प्ले अ ट्रॅजेडी बट कॉमेडी इज डॅम सिरियस बिझनेस. तर त्यामुळे मी विनोदी नाटकं जास्ती केल्यामुळे ही अडचण मला खूप आली की विनोदी नाटकामध्ये जसं मला एकदा विजयाबाई म्हणाल्या की अरे आम्हाला त्यावेळेस हसायला यायचं कारण विनोदी अभिनेते सिरियसली करायचं. आता कुठेतरी आपण विनोद करतो आहोत की काय, सेलिंग जरा कल्ल्यामुळे आय एम सेलिंग ॲक्टिंग ऑफ कॉमेडी. करेक्ट. तर त्यामुळे त्यांना आणणं या सगळ्यामध्ये हा एक इट्स अ व्हेरी डेंजरस थिंग. हो, पण तरीही करतच नाहीत लोक असं नाही, ते कमी आहेत पण प्रयत्नपूर्वक. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं कमीच आहेत लोक कमी समजणार, पण आहेत, बिकॉज दे डू नॉट वॉन्ट टू कम आउट ऑफ द प्रोटेक्टेड विंडोज. करेक्ट. आपण जे 25 वर्ष 40 वर्ष करत आलो तेच लोकांना आवडतं, तेवढंच देऊया, वेगळं काही. त्यानंतर
रिस्क घ्यायला तयार मनवा होणार नाईक आहे. तुझ्याबद्दल काहीतरी बोलते दिग्दर्शक म्हणून. कोण? मंगल मनवा नाईक मनवा. बर, ते आहे बघ, जरा बघूया आपण. विजयदादाची आणि माझी ओळख खरं तर मी जन्माला आल्यापासून माझ्या काही लोक ओळखीचे होतेच. त्याच्यामध्ये माझे आई वडील होते, आजी आजोबा होते, मोठी बहीण होती, काका होता. तसाच विजयदादा हा माझ्या आयुष्यात नेहमीच होता. म्हणजे रिलेटिव्स असतात एखाद्याचे, त्याच्यापेक्षा जास्ती जवळचा तो माझ्यासाठी आहे. आणि केंकरे आणि नाईक फॅमिली हे 3 जनरेशन ओळखीचे आहेत. त्यामुळे टेक्निकली माझं 3रं जनरेशन आहे, तरीसुद्धा मी त्याला विजय दादा म्हणते. आणि म्हणजे माझे आई वडील कधी बाहेरगावी गेले, कुठे फिरायला गेले असतील, कुठे सुट्टीला गेले असतील, 2-3 महिने नसतील, तर मी आणि माझी बहीण शारीवा आम्ही दोघी विजयदादाकडे होतो. मग ही इज लाईक टेक्निकली फॉस्टर पेरेंट ज्याला म्हणतात किंवा गॉडफादर ज्याला म्हणतात, तसा तो माझ्यासाठी आहे. विजयदादाची गंमत सांगायची म्हणजे त्याच्यामध्ये एक अतिशय मिश्किल मस्तीखोर अशी क्वालिटी आहे. त्यामुळे त्याचे जर मित्र पाहिले तर ते 60-70 वयोगटातली लोक पण असतात आणि अगदी 15, 20, 25 या वयोगटातली पण अतिशय यंग मुलं असतात. म्हणजे नाटकांमध्ये नवीन ॲक्टर्स जे असतात ते, किंवा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा पुण्याला तो ललित कला अकॅडमीमध्ये शिकवायचा, तर तिथले स्टुडंट्स पण विजयदादाला मध्ये त्याचा एक मित्र बघतात. तर तो कधीही असा एक कोणीतरी मोठा डिरेक्टर आहे किंवा एक 50 वर्षाचा माणूस आहे असा तो वागत नाही. तो अतिशय खेळीमेळीने वागतो. शी इज व्हेरी इंटेलिजंट, व्हेरी स्टुडियस आहे ती. नाही, आणखीन एका गोष्टी शेवटचं मला सांगितलं की कधी कधी कसं होतं, ठोकताळे असतात की अमुक एका पद्धतीचं नाटकच चालेल, त्यामुळे रिस्क घेणाऱ्या निर्मात्यांची संख्या कमी होते. तोही एक किंवा तुमच्याकडे एखादं अनवट नाटक आहे तर ते करायला तयार होणारे निर्माते कमी असतात. त्यामुळे मला आत्ता प्रसाद कांबळीसारखा निर्माता मिळाल्यामुळे मी अत्यंत अनवट अशा पद्धतीचं हा शेखर खोसला कोण आहे नावाचं नाटक व्यावसायिकवरती करू शकलो. तर अशी रिस्क घेतली लोकांनी, तर हळूहळू कुठे ना कुठेतरी ते प्रेक्षकांनाही वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बघायला मिळेल. अशा असंख्य अडचणी आहेत, त्यातल्या या थोड्या. काही खंत राहिले का आयुष्यामध्ये? हो, अजूनही चांगलं नाटक करायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन दिग्दर्शकांना काय सांगशील? मी इतकंच म्हणेन की नाटकावरती जे तुम्ही करताय त्याच्यावरती प्रेम करा, आणि जसं अभिनेत्याचं आहे तसंच दिग्दर्शकाने सुद्धा एका विशिष्ट शैलीत अडकून राहू नये असं माझं म्हणणं आहे. पुढची गोष्ट म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या घडणाऱ्या गोष्टींना विनोदातून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून रिॲक्ट करा, पण बुरसट किंवा प्रतिगामी मूल्य मांडणारं काहीही करू नका. हा उपदेश नाही, ही रिक्वेस्ट आहे. आणि ती गरज पण आहे आज हे सांगणं. कुठल्याही प्रतिगामी विचारांना थारा देणारी नाटकं किंवा कलाकृती नका करू म्हणून. नाटककार म्हणून मतकरींबरोबरचे काही खास अनुभव एखाद्या मिनिटात? नाटककार म्हणून त्यांच्याबरोबरचे अनुभव खूपच चांगले आहे. विलक्षण माणूस, विलक्षण माणूस. मी त्यांची 11 नाटकं केली आणि मुळामध्ये त्यांचं माझं जमलं याचं कारण कुठेतरी नकळत मी काय म्हणतो ते त्यांना समजतं, ते काय म्हणतात ते मला समजतं. नाराज वेळा जसं माझं संगीतामध्ये अशोक पत्की, नेपथ्यामध्ये प्रदीप मुळे, प्रकाश योजना, शीतल तळपदे यांना आता काही सांगावं लागत नाही, ते जुळतं तसं. आणि मला मतकरींच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट फार महत्त्वाची वाटते, व्हर्सेटॅलिटी, की ज्या माणसांनी बालनाट्यापासून ते मोठ्यांच्या नाटकांपर्यंत विविध प्रकारचं लेखन आणि दरम्यान त्यांची प्रायोगिक समांतर रंगभूमीवरची नाटकं, वेगळं वेगळं रूप. त्यामुळे मला मतकरींनी हे मुळात एक गोष्ट अशी शिकवली की नाटककाराच्या कंटेंटचा आदर करायला शिक, की त्याला आधी काय म्हणायचं आहे हे समजून घे आणि मग तुला काय म्हणायचं आहे ते म्हण, जे ज्याची जोड बसेल. आणि त्या दोघांचं मिळून, जरी नाटककारापेक्षा दिग्दर्शक हा परफॉर्मन्सचा मालक एका अर्थाने असला तरी एकत्र आले तर ते कुठे वरती जाईल, ही एक गोष्ट. आणि मला मतकरींच्या बरोबर एक फार इंटरेस्टिंग गोष्ट पटकन सांगावीशी वाटते. त्यांना ना एक इनेट सेन्स असा आहे की ते स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे कुठली नाटकं मला किंवा मंगेश कदमला करायला द्यावी आणि कुठली नाटकं स्वतः करावी.
यांचं त्याचं ॲनालिसिस आणि अंडरस्टँडिंग माझ्या मते खूप जबरदस्त आहे. आणि ते परत हे स्वच्छ सांगून, विजय माझं नाटक ऐकायला आहे, हे मी दिग्दर्शित करणार बरं का, मला फक्त मत हवं आहे. मला त्यांच्या बाबतीत ही फारच इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. नाही, महत्वाचा माणूस आहे तो, महत्वाचा माणूस आहे. मला त्यांच्या कथाही मी अनेक वर्ष अगदी अगदी जबरदस्त आहे रत्नाकर मतकरी. अप्रतिम. एक लहान मुलांचा खेळ आहे तो आपण अगदी पटापटा करणार आहोत. आवडता नट किंवा नटी? इथलेच सांगायला पाहिजे असं आहे कुठलेही नाही, जगातले कुठले? हा, मग मार्लन ब्रँडो. बर. नटी? नटी खरं तर पुष्कळ आहेत, पण मेरिल स्ट्रीप. दिग्दर्शक आवडता? परदेशातला निकोलस हाइटनर, हा परदेशातला. आणि इथलं म्हणाल तर अवघड आहे, विजय मेहता, सत्यदेव दुबे. आवडतं क्षेत्र नाटक किंवा सिनेमा? नाटक. न आवडणारी गोष्ट? खूप आहेत का? नाही, न आवडणारी गोष्ट म्हणजे पटकन सांगणं अवघड आहे, पण मला माहीत नाही, पण तरी बोलतो. मला न आवडणारी गोष्ट काही बऱ्याच आहेत. एक म्हणजे मंदिरासमोर लागणाऱ्या रांगा, आणि कधीतरी धर्म नावाची गोष्ट ह्याचा समूळ नायनाट करायला पाहिजे, तो होत नाही, आणि तो व्हावा अशी माझी अगदी आतून प्रामाणिकपणे इच्छा आहे. फावल्या वेळात काय करायला आवडतं? क्रिकेटच्या मॅचेस बघायला आवडतात आणि वाचायला. एखादी गोष्ट सोडायची वेळ आली तर काय सोडशील? कठीण आहे याचं उत्तर देणं, पण चहा. तेच म्हणजे सगळ्यात कठीण आहे. परंतु सोडायची वेळ आली तर मी सोडीन म्हणजे टेलिव्हिजन बघणं. ते सुटत नाही. आवडतं नाटक? महानिर्वाण. आमच्या दामूची तुला न आवडलेली गोष्ट एखादी? आळस. आयुष्यात तू केलेली चूक? मी केलेली चूक म्हणजे या क्षेत्रात यायला केला तो उशीर, आणि कुठच्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतलं नाही. ही यशस्वी दिग्दर्शकाची व्याख्या? यशस्वी दिग्दर्शकाची व्याख्या करणं अतिशय अवघड आहे, कारण यशस्वीतेची व्याख्या करता येत नाही. व्हेरी रिलेटिव्ह. इट्स व्हेरी रिलेटिव्ह. इट इज रिलेटिव्ह. फक्त मी एवढंच म्हणेन की म्हणजे मला जे मी व्यक्तिशः त्याचे दोन प्रकार करतो, जो माझ्या याच्याप्रमाणे. एक म्हणजे काही माणसं वीरेंद्र सहवाग किंवा सचिन तेंडुलकर असतात, आणि काही लोक राहुल द्रविड असतात. दोघांचीही तंत्र बरोबर असते, परंतु मी थोडासा राहुल द्रविडच्या मार्गाने जाणारा मनुष्य आहे. म्हणजे माझ्याकडे ती काय म्हणू स्पॉन्टेनिटी जी दिग्दर्शकाला आवश्यक असते ती नाही. त्यामुळे मी अभ्यास करून कणत कुंथत नाटक करतो. तर त्यामुळे मला असं दिसतं की आज केदार शिंदे, देवेंद्र पेम, संतोष पवार ही सगळी मंडळी जी इम्प्रोव्हायझेशन्सवरती विश्वास ठेवून नाटक खुलवताना मला दिसतात, तर मला असं वाटतं की जर ही दोन माणसं धरली, एका बाजूला विजय इंगरे आणि दुसऱ्या बाजूला ही सगळी मंडळी, तर ती अधिक यशस्वी आहेत असं मी म्हणेन. पण माझ्याच पद्धतीचा एक चंद्रकांत कुलकर्णीसारखा दिग्दर्शक माझ्या दृष्टीने खूप यशस्वी आहे. वेगळ्या पद्धतीने वामन केंद्रे यशस्वी आहे, आणि चंद्रकांत कुलकर्णी हा माझ्या व्यक्तिशः अत्यंत आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. तर त्यामुळे ती यशस्वीतेची व्याख्या करणं अवघड आहे. खासियत वेगवेगळी प्रत्येक माणसं जी असते ती तुमची जातकुळी ओळखून तुम्ही ते करायला पाहिजे. विजू, थँक्यू व्हेरी मच. तुझी व्याख्यानं, तुझे लेक्चर्स, तुझे दिग्दर्शन, तुझ्या तालमी, ह्या सगळ्यातून वेळ काढून आम्हा सगळ्यांच्याकरता इथे आलास त्याबद्दल तुला मनपूर्वक धन्यवाद. दूरदर्शनतर्फे ॲडिशनल डायरेक्टर जनरल आमचे मुकेश शर्मा, आमचे निरंजन पाठक या कार्यक्रमाचे निर्माते, आणि मी स्वतः वैयक्तिक तुझा आभारी आहे. आणि आमचा हा सगळा जो चमू आहे त्या सगळ्यांच्या सह मी तुझे आभार मानतो. तुला तिथेच बसायचं आहे, आणि मी सांगतो त्या पानावरती इथे तुझा फोटो आहे, इथे तुला या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं तेवढं तू लिहायचंयस.